नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत, ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित पाथरवट. सादर आहे कथा पाथरवट. रामभाऊ अंघोळीनंतर देवपूजा करून स्वयंपाकघरात नाश्त्यासाठी आले. त्यांची पत्नी सुमती हिनं त्यांच्या हातात पोहे केलेली डिश ठेवली. रामभाऊंनी विचारलं, "अगं शांता कुठे?" "बाहेर असेल." वडार लोक देवळाचं काम करण्यासाठी आले होते. तिथं ती नुसती बसून होती. रामभाऊ नाश्ता करून आपल्या दुकानात गेले. त्यांचं किराणा मालाचं दुकान त्या तालुक्यामध्ये होतं. सुमतीनं शांताला बोलवलं. शांता 7 वर्षांची मुलगी शाळेत दुसरीत होती. तिला तयार करून शाळेत पिटाळलं. नेहमीप्रमाणे शांता सकाळी वडार लोक काम करत होते तिथं आली. तिची दोस्ती एका तिच्या वयाच्या मुलीशी झाली होती. तिचं नाव रंजना. ती एका वडार नवरा बायकोची मुलगी होती. शांता एका रविवारी सुट्टीच्या दिवशी तिला घेऊन घरी आली. तिचे वडील दुकानात गेले होते. गावाला कधी दुकानं बंद नसतात. सणवार असेल किंवा बाहेरगावी दुकानदार गेले असतील तरच दुकानं बंद असतात. शांतानं रंजनाची आईशी ओळख करून दिली. शांतानं आपली शाळेची पुस्तकं दाखवली. रंजना तशीच तिथं पाहत असते. शांतानं तिला विचारलं, "तू शाळेत जातेस का?" ती नाही म्हणाली. शांतानं सांगितलं, "मी तुला शिकवते." तिनं श्री गणेशानं सुरुवात केली. वडिलांचं काम चालू असेपर्यंत रंजना दररोज येऊन अभ्यास शिकत होती. 6 महिन्यात त्यांचं काम संपलं. आता ते दुसऱ्या गावी कामाला जाणार त्याआधी 2 दिवस अगोदर रामभाऊंनी शांताला सांगितलं, "रंजनाच्या आई वडिलांना बोलाव." ते दोघं व रंजना आले आणि बाहेर वरांड्यात थांबले. रामभाऊंनी त्यांना आत बोलवलं. ते तिघजण जमिनीवर बसले. सुमतीनं त्यांना चहा पाणी केलं. रामभाऊंनी रंजनाच्या आईवडिलांना विचारलं, "तुमची नेहमी सर्व ठिकाणी भटकंती होते, परंतु मुलीच्या शिक्षणाचं काय?" रंजनाचे वडील बोलले, "हे असं असल्यामुळे आमची मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत." सुमती म्हणाली, "तुमची काही हरकत नसेल तर रंजनाला आमच्याकडे राहू देत. ती पण माझी मुलगी शांताबरोबर शाळेत शिकेल. कधी तुम्हाला भेटावयाचं असेल तर कधीही भेटू शकता." रंजनाचे वडील म्हणाले, "माझी मुलगी राहायला तयार असेल तर काही हरकत नाही." रंजना त्यांच्याकडे राहू लागली. तिचं नाव शाळेत घातलं. रंजनाचं नाव त्यांनी सुजाता ठेवलं. रामभाऊ तिचे पालक झाले. चांगल्या घरात राहिल्यामुळे तिचा पेहराव व वागणं पुष्कळच बदललं. रामभाऊंचं आडनाव जोशी असल्यामुळे सुजाता जेवण खास पण त्यांच्यासारखंच बनवू लागली. सुजातामध्ये आमूलाग्र बदल झाला. शांता आणि सुजाता या दोघींचा अभ्यास जोरात चालू होता. दोघीही एस-एस-सी चांगल्या मार्कांनी पास झाल्या व शांता कॉमर्सकडे वळली तर सुजाता आर्ट्सकडे वळली. तिला वकील व्हावयाचं होतं. सुमतीनं सुजाताला समजावून सांगितलं, "तू वकील झाल्यानंतर तुमच्या समाजासाठी थोड्याफार प्रमाणात योगदान दे." सुजाता म्हणाली, "हो, मी करणार आहे, पण कशी सुरुवात करू?" रामभाऊ म्हणाले, "तुमच्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी मदत कर. तुमचा वडार समाज भटकंती करतो, त्यामुळे एका ठिकाणी स्थिर अशी मुलांची सोय कर. तुमच्या समाजाची भाषा ही कन्नड आणि तेलुगू मिश्रित आहे. तुमच्या समाजाची बोलीभाषा प्रत्येक प्रदेशाप्रमाणे बदलत जाते, त्याप्रमाणे त्या भाषेची लिपी नाही बदलत. त्यामुळे मुलांचं शिक्षण मराठी भाषेतच करावं लागेल. मुलांनी शिकून शिल्पकलेचं अत्याधुनिक शिक्षण घेतलं तर त्यांचं भविष्य घडेल." अधूनमधून सुजाता रामभाऊंच्या दुकानात जाऊन त्यांना मदत करत होती. इतकी वर्ष राहून तिचं राहणीमान उंचावलं होतं. तशी ती काळी-सावळी पण मोहक चेहऱ्याची होती. कोणीही तिच्याशी मैत्री करेल. सुमतीचा भाचा दुसऱ्या गावी राहत होता. त्यानं नुकतंच इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून त्यांच्या तालुक्यात एका कारखान्यात नोकरी मिळवली. त्यानं प्रोडक्शन इंजिनिअरिंग केलं होतं. तो सरळ आपल्या आत्याकडे राहावयास आला. आत्यानं सुजाताची ओळख करून दिली. "ही आता एल-एल-बी करतीये." भाचा अक्षय म्हणाला, "सुजाता फार मोठी झाली आणि वागणं बोलणं पण फार सुधारलंय."
सुजाता सुद्धा त्याच्याबरोबर खेळीमिळीने बोलत होती. अक्षय सुमतीला म्हणाला, मी दुसरीकडे राहण्याची सोय करीन. पण सर्वांनी आग्रह केला म्हणून तो तिथंच राहू लागला. अक्षय सुमती आत्याकडे राहू लागला. तो दररोज बाईकवरून ऑफिसला जायचा. संध्याकाळी घरी आल्यानंतर सर्वांशी खेळीमिळीने गप्पा होत असत. त्यानं सुजाताला विचारलं, तू LLB झाल्यावर वकिली करणार आहेस का एखाद्या कंपनीमध्ये लॉ ॲडवायझर म्हणून नोकरी करणार? रामभाऊ म्हणाले, ती नोकरी किंवा वकिली काही करणार नाही. ती त्यांच्या समाजाचा उद्धार करणार आहे. हो ना सुजाता? सुजातानं मान डोलावली. भाऊंनी अक्षयला विचारलं, तू काही कल्पना देऊ शकशील का की हिनं कशा प्रकारे समाजाला मदत करावी? अक्षय म्हणाला, वडार समाज एका ठिकाणी स्थिर नाही. त्यांना एकत्र आणणं कठीण. शिवाय त्यांना बौद्धिक घेऊन समजावून सांगणं जमणार नाही. कारण प्रत्येक घरातील दोघंही नवरा बायको मेहनतीचं काम करतात. त्यामुळे त्यांची एवढी दमणूक होते की ते थकून जातात. त्यांची त्यामुळे ऐकून घेण्याची क्षमता नाही. सुजाताने एक मार्ग काढला. ती म्हणाली, सुरुवातीला हे जमणार नाही, परंतु आपण 2-3 कुटुंब एकत्र करून त्यांच्याबरोबर राहून त्यांना समजावू शकतो. त्यातल्या त्यात ज्यांना मुलं-बाळं आहेत, अशी कुटुंब निहाळायची. वेळ लागेल, पण त्यांना ते पटेल. कारण मी त्या समाजाची असून कशी प्रगती केली हे त्यांच्या लक्षात येईल. अक्षय म्हणाला, हा मार्ग योग्य आहे. वेळ लागेल, परंतु काही प्रमाणात यश येईल. सुजाता, मी तुझ्याबरोबर आहे. मी तुला मदत करीन. सुमती आत्यानं डोळे विस्फारले. शांता नेहमी म्हणायची, मी घरची कामं करीन. त्यामुळे सुजाता बाहेरची कामं करू लागली. ती BAच्या दुसऱ्या वर्षाला असताना सुजाताचे आई वडील तिला 8 वर्षांनी भेटायला आले. नेमकी सुजाता घरी होती. तिनंच दार उघडलं. ती आईला बिलगली. त्या दोघांना आत घेऊन दिवाणखान्यात आली. ते बसल्यावर तिनं काकूंना सांगितलं, माझे आई बाबा आलेत. सुमती म्हणाली, त्यांना पाणी घेऊन जा आणि तुझ्या रूमवर घेऊन जा, म्हणजे तुम्हाला गप्पा मारता येतील. मी चहा घेऊन येते. रामभाऊ दुकानात होते. अक्षय कामावर गेला होता. चहा पिता पिता सुजातानं त्यांना इत्थंभूत माहिती विदित केली. सुमती तिथंच होती. ती म्हणाली, तुमची मुलगी हुशार आहे. ती BA करून वकील होणार आणि तुमच्या समाजाला मदत करणार आहे. आम्ही तिचं नाव सुजाता ठेवलंय. सुजाताची आई म्हणाली, तुमची मुलगी समजा आणि तुम्हाला योग्य वाटेल ते करा. तिचं लग्न पण तुमच्या जातीचा कोणी असेल त्याच्याशी करून तिचं कन्यादान करा. रामभाऊ दुकानातून दुपारी आले. त्यांनी तिच्या आईबाबांची गाठ घेतली. सर्व जणांनी जेवण केलं. सुजाताचे आई वडील रामभाऊ आणि सुमतीचा निरोप घेऊन निघून गेले. अक्षय आणि सुजाता या ना त्या कारणानं एकत्र येत होते. एके दिवशी सुजाता भाजी आणण्यास मंडईत गेली होती. त्यावेळी समोरून बाईकवरून अक्षय येत होता. त्यानं बाईक थांबवली. तो बोलला, सुजाता बस मागं, आपण कॉफी प्यायला जाऊया. ते दोघं कॉफी शॉपमध्ये गेले. बराच वेळ गप्पा मारत होते. अक्षयनं आपली पूर्ण माहिती सांगितली. परंतु सुजाताकडे तसं काही सांगण्यासारखं नव्हतं. दोघांची जवळीक वाढत चालली होती. परंतु पुढे प्रेमाच्या आणाभाका होत नव्हत्या. ही गोष्ट सुमतीच्या लक्षात आली. तिनं सुजाता घरात नसताना अक्षयला सुजाताबद्दल सरळ विचारलं. अक्षयनं खरं सांगितलं. मी फक्त आपुलकी या भावनेनं तिची विचारपूस करतो. सुमतीनं सुजातालाही विचारलं, तुला अक्षय आवडतो का? तिनं उत्तर दिलं, अक्षय माझ्याबरोबर आपुलकीनं बोलतो. बाकी माझ्या मनात कोणतीही भावना नाही. सुमतीनं भावाशी फोन करून अक्षय आणि सुजाताबद्दल बोलणं केलं. तिनं सांगितलं, अजून प्रेम प्रकरणापर्यंत आलं नाही. परंतु न जाणो पुढे काही होण्यापेक्षा तू त्याला तुमच्या शहरात जॉब बघून दे. भावानंही होकार दर्शवला. पुढे 8 दिवसातच अक्षयच्या वडिलांनी अक्षयला घरी बोलवलं. त्याला घेऊन एका कंपनीत गेले. ती कंपनी नुकतीच स्थापन झाली होती. त्यांना प्रोडक्शन इंजिनियर पाहिजे होता. अक्षयच्या वडिलांची मॅनेजरियल लेवल ओळख होती. GMनं त्याचा इंटरव्ह्यू घेतला. त्याला सांगितलं, नवीन प्रॉडक्ट बाजारात आणायची आहेत. आपल्या सेटअपमध्ये काही नवीन प्रॉडक्ट्स करता येतील ते तुला बघायला लागेल. तुला 3 महिने मुदत देतो, त्यानंतर तुझी ग्रेड ठरवण्यात येईल. त्यांना अक्षयचं कौतुक केलं
आणि तो कामावर रुजू झाला. सुजाताला अक्षयला नोकरी लागल्याची बातमी सुमतीनं सांगितली. सुजाताला जरा वाईट वाटलं. तशी ती त्याच्यामध्ये गुंतली नव्हती, परंतु त्याच्या शिक्षणामुळे तिला तिच्या लग्नाबद्दल काही मदत मिळाली असती. सुजाता आणि शांता दोघीही पदवीधर झाल्या. शांता सीएस कोर्सकडे वळली. सुजातानं एल-एल-बी ला ऍडमिशन घेतली. त्या दोघी चांगल्या मार्कांनी पास झाल्यामुळं शांताच्या वडिलांनी दोघींनाही लेटेस्ट स्मार्ट 5G फोन घेऊन दिले. दोघीही खुश झाल्या. सुजाता एल-एल-बीचा अभ्यास करताना आपल्या समाजाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होती. तिला बरीच माहिती मिळाली. वडार समाज भटक्या जमातींमध्ये गणला जातो. समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना एस-टी-एस-सी दर्जा हवा आहे. त्यासाठी दगडफोडो आंदोलन करण्यात आलं. 2 मोठ्या शहरांमध्ये आणि इतर ठिकाणी मोर्चे, दगडफोडो आंदोलन छेडण्यात आलं. राज्याच्या वरिष्ठ मंत्र्यांनी वडार समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला. सुजातानं आंदोलनकर्त्यांकडे जाऊन आपली ओळख सांगितली. तिची पण मनापासून समाजासाठी काही करायचं आहे अशी ग्वाही तिनं दिली. त्यानंतर एल-एल-बी होईपर्यंत या ना त्या कारणानं त्यांच्या कार्यक्रमाला ती जोडली गेली. तिचा बराच वेळ अक्षयशी बोलणं व्हायचं. तिनं त्याला आपण काय काय प्रगती केली त्याचप्रमाणे वडार समाजाच्या आंदोलनाची माहिती विस्तृतपणे सांगितली. अक्षय सुद्धा अधूनमधून सुजाताला फोन करून विचारपूस करत असे. सुजातालाही आपल्याला कोणी विचारत आहे याचा आनंद होई. अक्षयचं लग्न 2 महिन्यात ठरलं. मुलगी त्याच्या भागातील आणि लांबच्या नात्यातील होती. लग्नाला रामभाऊ आणि सुमती हे दोघेच गेले. मुली गेल्या नाहीत. सुजाताचा एल-एल-बीचा अभ्यास चालू असताना एखाद्या निष्णात वकिलाला विचारून वडार समाजाबद्दल काय करता येईल याचा सल्ला घेत असे. फावल्या वेळात एखादा वडार समाजाचा गट जवळपास असेल तर संध्याकाळी त्यांच्या मुख्याला भेटत असे. ती त्यांना म्हणाली, मला समाजासाठी काही बोलायचंय, तर तुम्ही सर्वांना एकत्रित आणा. मुख्यानं तिचं म्हणणं ऐकलं. सर्वजण एकत्र गोळा झाले. सुजातानं आपली ओळख आणि विस्तृत माहिती सांगितली. तिनं त्या समाजामध्ये कसं वागावं, आपल्या समाजासाठी प्रत्येकानं कसं झटावं याचं मार्गदर्शन केलं. ती पुढे म्हणाली, मी उद्यापासून प्रौढ शिक्षण सुरू करणार आहे. मी दररोज 6 वाजता येईन. तुम्ही सर्वजण तुमचं काम झाल्यानंतर अंघोळ करून स्वच्छ राहा. दुसऱ्या दिवशी ती 2 डझन पाट्या व पेन्सिली घेऊन आली. सुरुवात श्री गणेशापासून केली. अक्षरांची ओळख त्यांना समजण्यामध्ये बराच काळ गेला, पण सुजाता तिचा प्रयत्न नेटाने करत होती. दिवसा कॉलेज व संध्याकाळी प्रौढ शिक्षण यामुळे सुजातावर बराच ताण पडला. ती आजारी पडली. 2 दिवस का आली नाही म्हणून वडार समाजाचा मुख्य आणि काही मंडळी तिला बघायला घरी आली. ती औषध घेऊन झोपली होती. सुमतीनं सर्वांचं स्वागत केलं. त्यांना बसावयास सांगितलं. त्यांना गार पाणी आणून दिलं. शांतानं चहा करून सर्वांना दिला. मुख्यानं विचारलं, काय झालं सुजाताला? सुमती उद्गारली, तिला दगदग सहन झाली नाही, त्यामुळे तिला थोडी विश्रांतीची गरज आहे. काही दिवसांनी ती येईल. मुख्य म्हणाला, आमचे काही दिवस इथं काम आहे, जातेवेळी आम्ही तिला भेटायला येऊ. पुढे कुठं जाणार ते सांगू लागले. खरोखरच तिनं सर्वांना लळा लावला होता. तिच्या शिक्षणामुळे बऱ्याच जणांना अक्षर ओळख झाली. थोडेफार आकडे कळायला लागले. जर जवळ गाव असेल तर तिला यायला मिळेल. सुमतीनं सांगितलं, जायच्या अगोदर सुजाताला भेटायला या. सुजाताचं एल-एल-बीचं शेवटचं वर्ष चालू होतं. लॉ मध्ये तिनं चांगलीच प्रगती केली होती. तिनं एका वकिलाला सांगितलं, एल-एल-बी पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे पार्ट टाइम येईल. वकील म्हणाला, ठीक आहे, एल-एल-बी हो, मग बघू. अक्षयच्या लग्नाला 3 महिने झाले. त्याच्या बायकोला ब्लड कॅन्सर झाला, परंतु लास्ट स्टेजला कळलं आणि तिचं निधन झालं. अक्षय मनानं खचला. नुकतंच त्याचं लग्न झालं होतं. त्याची मनस्थिती बरी नव्हती. त्यानं काही दिवसांची रजा घेऊन तो आत्याकडे आला. तो घरी आल्यानंतर त्याचं सांत्वन रामभाऊ व सुमतीनं केलं. त्याला इथं आल्यावर बरं वाटलं. तो सुजाताबरोबर संध्याकाळी वडारांची पाल असेल तिथं जात असे.
सुजातालाही नवीन ग्रुप बरोबर संवाद साधायला बरं वाटलं. ते सर्वजण सुजाताकडे आशेनं बघत असायचे. आपल्या जमातीतील मुलगी असल्याचा आनंद होत होता. तिनं सांगितलं, तुम्ही पण तुमच्या मुलांना शिक्षण द्या. ह्या ग्रुपचा लीडर म्हणाला, आमच्या भटकंतीमुळे आम्हाला मुलांना शिक्षण देता येत नाही. सुजाता म्हणाली, मी 20 मुलांची जबाबदारी घेते. 2 महिन्यांनी जूनमध्ये तुम्ही तुमची लहान मुलं माझ्याकडे घेऊन या. मी त्यांना योग्य नागरिक करून चांगलं शिक्षण देईन. जून महिन्यात सुजाता LLB पास झाली. एका वकिलाकडे पार्ट टाइम जॉब पकडला. वडार समाजाच्या मुख्यांनी साधारणतः 8 ते 10 वर्ष वयोगटातील 18 मुलं आणून दिली. सुजातानं त्यांची सोय एका वाड्यात केली. 5 खोल्यांच्या वर्गांचं भाडं तिनं मालकाला आगाऊ दिलं. त्या मुलांना शिकवण्यासाठी शिकलेल्या मुली निवडल्या. त्या वाड्यात पुढील अंगणात 2 मुली दररोज 10-12 वाजेपर्यंत त्यांचा प्राथमिक अभ्यास सुरू केला. त्या मुलांसाठी तिथंच सुजातानं मेस सुरू केली. प्रत्येकाला 2 ड्रेस दिले. 6 महिन्यात ती मुलं चांगली रमली. वर्षभरात त्यांचा अभ्यास घेऊन सुजातानं त्यांना नवीन शाळेत प्रवेश दिला. आता तिचा दिनक्रम चालू होता. अक्षय काही दिवस तिच्याकडे होता. तो परत आपल्या गावी निघून गेला. सुजाताला त्याची सारखी आठवण येत होती. रामभाऊंच्या ओळखीनं सुजाताला चांगला फंड मिळू शकला. तिनं त्याचा ट्रस्ट केला. तिला फंडिंगचा प्रॉब्लेम नव्हता. शांता पण CS पूर्ण करून एका ठिकाणी नोकरीला लागली. कधी कधी संध्याकाळी शांता वडार वस्तीवर सुजाता बरोबर जात असे. शांता तिला तिथं मदत करत असे. शांताचं लग्न महिन्याभरात होतं. तिला गावातील चांगलं स्थळ मिळालं. तिचा नवरा CA होता. त्याची फर्म होती. सुजाता म्हणाली, तूर्तास मी लग्न करणार नाही, पुढं बघू. रामभाऊ म्हणाले, आमच्या समाजाची काही शिकलेली स्थळं तुझ्याबरोबर लग्नाला तयार आहेत. तू रागावू नकोस किंवा वाईट वाटून घेऊ नकोस. तुमच्या समाजाचा मुलगा एवढा शिकलेला मिळेल की नाही सांगता येत नाही. सुजातानं सांगितलं, ठीक आहे काका, तुम्ही योग्य ते स्थळ निवडा. पण माझी अट आहे की त्याने मला माझ्या या कामामध्ये मदत करावी. तिच्या म्हणण्याप्रमाणे योग्य स्थळ रामभाऊंनी सुचवलं आणि योग्य ती लग्नाची बोलणी झाली. अखेर सुजाता लग्न बंधनात अडकली. नवरा मुलगा रामभाऊंच्या जातीचा होता आणि सरकारी ऑफिसमध्ये गॅझेटेड ऑफिसर होता. तो सर्वतोपरी तिच्या कामात मदत करीत होता. सुजाताच्या लग्नाला तिच्या वडार समाजाचे काही मुख्य आले होते. तसंच अक्षय पण आला होता. रामभाऊ आणि सुमती त्या संपूर्ण मोठ्या घरात आपल्या दोन्ही मुलींच्या लहानपणापासून लग्नापर्यंतच्या सुंदर आठवणींमध्ये उर्वरित आयुष्य व्यतीत करत होते.